नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ खास आहे शापू पेरणी कशी करायची व त्याच्यात फिरक्या कोणत्या वापरायचे व सेटिंग कशा प्रकारे, किती फिरक्यांनी पेरायची व किती दात फणी वापर करणार आहे आपण. इकडे जवळ या कॅमेरामॅन. तर हे पाहू शकता, अशा प्रकारच्या 8A नंबरची फिरकी आपण वापरणार आहेत आणि 8A नंबरचे आपलं 13 फणी पेरणी यंत्र आहे. तर 13 फणी पेरणी यंत्रांची पद्धतीने आपण 8Aच्या फिरकीने पेरणार आहेत. तर पाहू शकता तुम्ही. हे पाहू शकता, अशा पद्धतीने आपण सेटिंग केलेली आहे. जवळ या. हे पाहू शकता, अशा पद्धतीने आपण सेटिंग केलेली आहे. स्टॉप. स्टॉप. सांगू प्रथम आपल्याला बी शापूचं बी यामध्ये एकरी 12 किलो आपण वापरणार आहे. तर आपण हे क्षेत्रासाठी पेरणी करणार आहे. आपण 12 किलो प्रमाण सेटिंग त्या पद्धतीने लावलेली. तर आता किती बी वाटते आपण पाहूयात. तर आपण बीज प्रक्रिया कशा प्रकारे करतोय. पहिले सर्वप्रथम आपल्याला बी पेटीमध्ये ओतून घ्यायचे. तर मित्रांनो, अशा प्रकारे मेथीचं बी ते शापूचं बी आहे. तर पाहू शकता तुम्ही. त्यामध्ये आपण टॅग्रॉन हे मॅटेलाइजेट आपण याच्यासाठी बुरशीनाशक म्हणून वापर करणार आहोत. आता याच्यामध्ये बी ओतल्यानंतर आपण टॅग्रॉन हे मिक्स करणार आहोत. टॅग्रॉन ही पूर्ण आपण 100 ग्रॅमची पॅकिंग ही पूर्ण यासाठी वापरणार 12 किलोसाठी. जेणेकरून काय जमिनीत जे अनावश्यक बॅक्टेरिया आहे, बुरशी, त्या नष्ट होतील व आपलं बीज उगवण्यास मदत होईल. बीज प्रक्रियात होईल. थोडक्यात पूर्णपणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. जोपर्यंत ह्या बियाला लाल कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचे. संपूर्ण बियाला लाल कलर आला पाहिजे. जवळ येऊन दाखवा. हे पाहू शकता कसा कलर येतोय त्याला. यामध्ये तुम्ही एव्हरगोल्ड सुद्धा वापरू शकता याऐवजी. मित्रांनो, ते पाहू शकता तुम्ही पेटीमध्ये. तर अशा प्रकारे बियाला कलर आलेला आहे. तर बीज प्रक्रिया झालेली आहे आणि आपण यानंतर पेरणीला सुरुवात करणार आहोत. स्टॉप. 12 किलो सपाट वाढली पाहिजे त्यासाठी आपण टापूनची सेटिंग करून घेतो. सर्व सामान सारा पडला पाहिजे जेणेकरून पाणी सपाट गेलं पाहिजे.